पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल बॅटर पासून थोडासा खाली राहिला आणि तिथे पहा टप्पा पडल्यानंतर सरळ बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि या मॅचला डॉट बॉलनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला विशालचा. ओव्हर नंबर 1 मध्ये मला का गोलंदाजीसाठी आणलं गेलंय हे सिद्ध करत असताना पहिला बॉल डॉट बॉल आला. बॉल तयार झाला पुन्हा एकदा विशाल. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल इनसाइड आउट. बॉल स्ट्रोक, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. फटक्यामध्ये ताकद नजाकत सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं, परंतु तिथे काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. परंतु इथे पहा मोठा फटका जरी आला नसेल तरी सुद्धा 4 धावा इथे मात्र चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून ज्या पद्धतीने खेळपट्टीवरती हे दोन्ही खेळाडू धावलेत, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेला पहा प्रेमला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकणार नाही. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. या मॅच मधील पहिला षटकार अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता आणि त्याला सरळ पार्किंग फ्लॉट मध्ये पाठवलंय. 6 धावा डिपॉझिट केल्या जातात. दर्जेदार फटका आपण पाहिलात. विशाल वरती आता आक्रमण चढवलं जातं. पुन्हा एकदा विशाल तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता या बॉलवरती घडणार काय. पहिला बॉल जरूर डॉट बॉल आला, परंतु तदनंतर आक्रमकतेचं रूप धाडस केलं. प्रेमसाठी आणखीन एक ऑफसाइडला फिल्डर आहेत, परंतु तिथे पहा काय झेल पकडला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन. प्रेम बॅक टू द डगआउट. सन्माननीय आदरणीय अमितजी घाडगे आपल्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे खजिनदार म्हणून एक चांगली भूमिका ते पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मैदानावरती उतरल्यानंतर गोलंदाजांचा देखील कर्दनखाळ म्हणून त्यांना ओळखलं जातं. लांब लांब फटके मारण्यासाठी ओळखले जातात. या अमितजी घाडगे आपल्या सहर्ष स्वागत आहे. वेलकम. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे पहा स्वतः गोलंदाज या बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे सुद्धा फक्त एकच धाव आता आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि आता धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल. विशाल पुन्हा एकदा तयार झालात. 4 ओव्हरची मॅच म्हणजेच तुम्हाला आम्ही 20 मिनिटं दिलेली आहेत प्रत्येक डावासाठी, तर त्या 20 मिनिटांचाच आपण वेळ घ्यायचा आहे. या वेळेला पहा ऑन साइडला व्ही शेप मध्ये हा फटका सजवला. तिथे पहा फिल्डर बॉलच्या मागे धावत होते खरे, परंतु तितक्यात 2 धावा आता भरपूर वेगाने कंप्लीट केल्या जातात. षटक आता संपलंय. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली जाईल. राजूचा हा पहिलाच बॉल पनिश अँड पनिशमेंट चूक झाली आणि त्याचा मोबदला म्हणजेच या 6 धावा
काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल आखूड टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि समोरच्या दिशेला अतिशय नेत्रदीपक स्ट्रोक आपण पाहिलात. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. हा बॅटचा स्विंग होता. भरपूर जोरानं ही बॅट फिरवली होती आणि तदनंतर या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. टप्प्यात आला की कार्यक्रम होतच आणि तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. या फटक्या मागे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर केलाय. काय तो शॉर्ट बॉल, काय तो फटका, काय तो टायमिंग, सर्व ओके मध्ये आहे आणि काय फटका सजवला. सलग 2 बॉल वरती 2 षटकार ठोकतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये आयुष. कमालीची फटकेबाजी, लाजवाब फटकेबाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. आयुष सेट ऑन अ फायर. 2 बॉल मध्ये 2 षटकार आता त्याच्या बॅट बनणं आलेत. पाहूया तिसरा षटकार येईल का. या वेळेला पहा वेग इतका होता परंतु पंचांचा निर्णय आलाय की बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील. गुणतालिकेवरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 1 गड्याच्या मोबदल्यात. बॉल तयार झालाच. पुन्हा एकदा या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपलाच फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केलं. 2 बॉल वरती 2 षटकार आले खरे परंतु तदनंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज राजू यांचं. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा राजू तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता या बॉल वरती काय घडणार. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा घेतल्यानंतर बॉल सरस चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे फक्त 1च धाव मिळणारा. 2 बॉल 2 षटकार आले सुरुवातीच्या. 2 बॉल वरती अक्षरशः फलंदाज तुटून पडला परंतु नंतरचे 3 बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलेत. ओ यावेळेला पहा काय फटका सजवलाय. ज्या प्रकारे सुईतून धागा ओवावा तशाच प्रकारे गॅप शोधलाय. रिकाम्या जागा भरा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. 2 ओव्हरचा खेळ आता इथेच संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 31 धावा 1 गडाच्या मोबदल्यात. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी आणि दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. या इनिंग नंतर त्यांना टॉस केला जाईल. चला कोंडवी आणि करंजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच तयार राहायचं आहे. ज्या पद्धतीने शेवटचं षटक चालू होईल त्या दरम्यान आम्ही टॉस करणार आहोत तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासाठी सूचना आपण तयार राहायचे. कोंडवी आणि करंजे. 31 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बळीराम वारे सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल बळीराम वारे यांचा लेफ्टी बॅटरच्या विरोधात हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला खरा परंतु लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने पंच कळवतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन आपल्याला पाहायला मिळतं. आज रविवार सुट्टीचा दिवस प्रत्येकाला आज सुट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि आज मात्र ही क्रिकेटची स्पर्धा अध्यक्ष ट्रॉफी मोठ्या थाटामाटात ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली की सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळतात खरे. रबर बॉल थोडासा हलका असतो. लवकर बाउंड्री लाईनच्या बाहेर तो जात असतो. यावेळेला पहा कमी गतीचा हा बॉल परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. खोलवट टप्पा जरूर आपल्याला पाहायला मिळाला. खोदून काढला तिथे 1 धाव
कंप्लीट झाली. यालाच तर म्हटलं जातं समजदारीचं क्रिकेट. कारण आयुष मोठे फटके मारतोय, त्याला स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट आहे आणि इथे पहा तेच काम खऱ्या अर्थानं केलं. बॅटर तेजसनं आयुषला आता स्ट्राईकिंग इनवरती आणलं. ओ फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. इतका विश्वास होता या फटक्यामध्ये, फटका मारल्यानंतर पाहिलं सुद्धा नाही, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. आता षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 4040 रन्स, 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? परंतु इथे काय घडतंय ही सर खरी मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. खेळाडू बॉलच्या मागे धावत असताना त्यांचा पाय स्लिप झाला, संतुलन बिघडलं आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. आज दिवस आहे आयुष्य या खेळाडूचा आणि पहा काय फटकेबाजी करतोय. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार, 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर? बॉल हवेत आहे, उंच माझा झोका आणि इथे पहा बॉल हातातून निसटला आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅच ड्रॉप झाली, कॅच शूटा, बॉलर का दिल टूटा. बळीराम योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत होते, परंतु तिथं पहा त्यांना क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नसताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आता एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 46 आणि बॅटर आयुष खेळतो वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, समोरची दिशा निवडली, फिल्डर आहेत, 1 धाव कंप्लीट, तुम्ही झालंय, परंतु इथे पहा एकच धाव आता मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत, फक्त 1. कोंडवी आणि करंजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. बॉल तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि इथे पहा षटक आता संपलं. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 47 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली विकेट प्रेमची गेल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी एक चांगली पार्टनरशिप आता डेव्हलप केलेली आहे. तेजस आणि आयुष दोघांच्या दरम्यान चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा. आता 6 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. विशाल नंबर 2 या संघाचा सध्या गोलंदाजी मार्क वरती आणि त्याचा हा बॉल पंतांचा सिग्नल आला, व्हाईट बॉल. एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली, अशा 2 धावा. यावेळेला देखील पहा पंतांचा सिग्नल, इट्स अ नो बॉल. 90 डिग्री पेक्षा जास्त हाताचा वापर आता इथे केलाय आणि म्हणूनच की काय आमच्या ऑफिशियल अंपायर्स त्यांचा इशारा आलाय, इट्स अ नो बॉल. म्हणजेच 3 धावा पॅलेंटीच्या माध्यमातून आता तुम्हाला दिल्या जातील. बोनस पॉइंट मिळाला. एकूण 4 धावा आता या बॉल वरती गोलंदाजाला मोजावा लागला. चला नवीन गोलंदाज लगेचच बॉलिंग ट्रॅक वरती आपण यायचं आहे. तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आता फ्रीट पाहूया फ्रीटच्या बॉल वरती काय घडणार. पुन्हा एकदा गोलंदाज, नवीन गोलंदाज आलेले आहेत.
इथे हा पंप फुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे फक्त एकच धाव मिळणार आहे. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. या वेळेला देखील शॉर्ट बॉलचा वापर केला. इथे सुद्धा लाईन खराब आहे आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 5 बॉल शेष आहेत. पाहूया या 5 बॉल मध्ये किती धावा जमल्या जातील. या वेळेला पहा पट्ट्यात आलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. तेजस सुद्धा आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून सुद्धा हा एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वेट अँड वॉचची भूमिका वापरली आणि पहा बरोबर मिडल ऑफ द बॅट ना फटका सजवला आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तिथे मात्र स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण होतात. बॅकअपला देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 63 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. बळीराम वारेंग आणि तिथे पहा बॉल चाललाय गुलाबी पडद्याच्या बाहेर, म्हणजे इथे एकच धाव मिळणार. 64 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत, ते म्हणजे 2 बॉल. टार्गेट सेट करणारे हे 2 बॉल आहेत. कोंडवे आणि करंजे दोन्ही टीम्स कॅप्टन. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेला समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे सुद्धा फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला करंजी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कोंडवी टीमचे कॅप्टन चला लगेच जर आपण यायचं आहे टास्क बॉक्स कक्षामध्ये. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं 2 धावा इथे पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 67 धावा आणि विजयासाठी 68 धावांचा आता लक्ष या मॅच मध्ये. चला करंजी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कोंडवी संघ चला कॅप्टन लगेच आपण यायचं आहे. टॉस आता या नेक्स्ट मॅचचा केला जाईल. आजच्या दिवसातील तिसरी मॅच जिथे कोंडवी आणि त्यांच्या अगेन्स्ट करंजी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो कोंडवी टीमचे कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्सला यायचं आहे.
दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते दिसते 68 धावांचा पाठलाग आता तुम्हाला करायचा. पहिलाच बॉल लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडला जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळीला देखील बाईकच्या स्वरूपामध्ये रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता 68 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल. एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या अनुषंगाने ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंना मिळवून दिलं. जिथे पहा पोलादपूर तालुक्यातील हे सर्वच खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण जर का आपण बघितलं तर आपल्या नोकरी धंद्यासाठी विविध ठिकाणी हा स्थगित राहिलेला असतो, परंतु आज मात्र प्रत्येक जण आपल्या गावासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी आला. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होतात. पाहूया या बॉलवरती आता काय घडलं सर. 1 बाउंडची ताकीद देखील या बॉलरला दिली जाते. यावेळेस हा बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे कॅच पकडू शकले नाही. या दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि तिथे पहा 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा पाय स्लिप झाला, त्यानंतर जिथे 1 धाव होती तिथे आणखीन 1 धाव आपल्याला पाहायला मिळाले. अशा 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या गेल्या. या वेळेला आपण पूल केला. बॉल चालला आहे दिवा गावामध्ये. तिथूनच हा बॉल तुम्हाला आणावा लागेल. इतका लांब मारला. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर आमच्या मराठी शाळेला मानवंदना देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. इथे 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला. 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा. पुढचा बॉल अजिंक्यचा कमी गतीचा हा बॉल हवेत. कॅच ड्रॉप झाली. शॉट मिडविकेट रिझन मध्ये आणि तिथे पहा रनआउटची संधी देखील होती, परंतु ती देखील गमावली. अशा पद्धतीने 1 धाव चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. या षटकातील आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार झालात. यावेळेला देखील क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. षटक आता संपलाय. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा. बिनगडी बाद 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 55. बॉल मध्ये 55 करायच्या आहेत. या वेळेला देखील काय फटका सजवलाय. ऑफसाइडचा बॉल लेग साइडला खेचून मारलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. नो बॉल वरती हा षटकार आला. ओव्हरस्टेपचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. फ्रीटचा बॉल. इथे पहा फ्रीटच्या बॉल वरती पंचांचा निर्णय. पुन्हा एकदा नो बॉल आणि 9+1 अशा 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. फ्रीट अजून कंटिन्यू आहे. अनिकेत
या वेळेला देखील विकेट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरन हा फटका सजवला. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न दाखवला जातोय. 2 धाबा पूर्ण होतात. 2 धाब्यांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. 1 शॉट, एकदा अपुरी धावली आहे, म्हणजेच आता एकच धाव मिळणार आहे. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल. आमचे ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली पंचांची भूमिका साकारत असताना नितीनजी काळसेकर सर, सचिनजी सावंत सर, प्रसादजी स्वस्त बुद्धे. या वेळेला देखील लाईन चांगली होती आणि इथे पहा बॅटरला आता शांत ठेवलंय. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आता धाबा 23 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉलचा वापर फिरून मारला दे घुमा के, पुन्हा एकदा नो बॉल. +1 अशा 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. सातत्याने नो बॉल हाताळले जात आहेत आणि तिथे पहा आता पुन्हा एकदा फ्रीटची संधी आहे. पाहूया आता या फ्रीटच्या बॉल वरती मोठा फटका येईल का. बॉल तयार होतोय. फ्रीटचा बॉल, मोठा फटका येईल आणि जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा मराठी शाळेला मानवंदना देणारा फटका. 6 धावा षटकार. लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर राजचं राज पण, काल पण, आज पण, उद्या पण असंच सुरू राहील. आणि पहा काय खेळ दाखवला जातोय. राज नावातच राज आहे आणि त्याचं राज्य सध्या आपल्याला पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. बहारदार खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राज प्रभावित करत असताना आपल्या मोठ्या फटक्याने. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑफसाइडला थोडेसे शफल झाले. क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि इथे पहा मोये सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली. बॉल हातातून सुटला, हात स्टंपला लागले आणि तो स्टंप्स खाली पडला. आणि इथे पहा 2 धावा आता पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आणि आता धावा आपल्याला पाहायला मिळतात 33 धावा. या वेळेला देखील पुन्हा एकदा पंच सांगतात इट्स अ नो बॉल. यस, जास्त अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे पहा पंचांचा निर्णय आला नो बॉल आणि त्यावरती हा षटकार. म्हणजेच तब्बल आता धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत या बॉल वरती. तब्बल 10 धावा या बॉल वरती आता गोलंदाजाला मोजावा लागतात. भरपूर महागडे षटक, भरपूर हे षटक आता लांबले आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 43 धावा. तेरा बॉल मध्ये आता 25 करायचे आहेत. 13 चेंडू विजयासाठी 25 धाव्यांची गरज आहे. आता फ्रीट पाहूया आता फ्रीटच्या बॉल वरती घडणार का. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. 4 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील. 2 बॉल आहेत. चुकीची केली जाते दुरुस्ती. आमचे गुणलेखक मित्र आता सांगतात 14 बॉल मध्ये आता धावा करायच्या 25. फ्रीट आहे, फ्रीटचा बॉल. या वेळेला देखील इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. प्रेम बॉलच्या मागे आणि तिथे पहा
2 धाबा आता आपल्याला पाहायला मिळतात. दोन धाब्यांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आता 23 करायचे आहेत. येणाऱ्या 13 बॉल मध्ये 13 चेंडू 23 धाब्यांची गरज. इथे जर का डॉट बॉल आला तर थोडासा हा संघ मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो. बॉल तयार. या बॉल वरती आता फक्त एकच धाव मिळणार. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 46. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 22. 11च्या सरासरीने आता प्रति ओव्हर धावा तुम्हाला काढाव्या लागतील. 12 बॉल मध्ये धावा करायच्या 22. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुटवर्कच नव्हते या बॉलच्या मागे. आणि इथे पहा आता डॉट बॉल आलाय. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. त्यामध्ये तब्बल 22. ह्या वेळेला पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल आलाय. हिट्स नो बॉल. आणि पुन्हा एकदा थ्रो गोलंदाज आढळलेला आहे. आता पुन्हा एकदा पालिंडीच्या 3 धाबा इथे ऍड केल्या जातील. तब्बल 5 धाबा या बॉलवरती आता मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन. चरे या संघाच्या सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. 51 धाबा धावफलकावरती आता लागल्या जातात. समीकरण 21 येणारे बॉल आता तुमच्याकडे शिल्लक आहेत या मॅच मध्ये. इथे जर का आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 17 करायच्या आहेत. 11 चेंडू विजयासाठी 17 धाब्यांची गरज. बॉलर आता तयार होतात. फ्रीटचा बॉल. पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडला जातं. फ्री हिट अजूनही कंटिन्यू आहे. 16 करायचे आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा फीटची संधी चालूच आहे. हवे आता काय घडणार. या वेळेला पहा फ्रीटचा बॉल. इथे पहा फ्रीट आहे भाऊ. अपील केली तरी सुद्धा तुम्ही नॉट आउट असणार. आणि बॅट्समन देखील कुठेतरी विसरला होता की काय फ्रीट होती. मोय मोय सिच्युएशन. बॉल तयार. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉलरच्या डोक्यावरून हा फटका सजवला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय. आणि इथे पहा 2 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 55 धावा.
आता 13 करायच्या आहेत अजूनही विजयासाठी. 9 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज. शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, बॉल करतोय. हवाई सफर, टाटा बाय बाय. 6 धावा षटकार. आता फक्त 7 करायच्या आहेत येणाऱ्या 8 बॉल मध्ये. कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपलाय. राज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आठ बॉल मध्ये आता फक्त 7 करायच्या आहेत. एक मारला, अजून एक मारायचं. या धावसंख्येवरती बॅटिंग करतो बॅटर राज. अर्धशतकापासून फक्त 5 धावा दूर आहे. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल इथे पहा लेग स्टिकच्या बाहेर. यस, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल सरस चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एकदा आपल्याला पाहायला मिळते. आता धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 63 धावा. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये विजयासाठी 6 बॉल टू रन समीकरण. येणाऱ्या 6 बॉल मध्ये आता 6 करायच्या आहेत आणि राजला अर्धशतकासाठी अजूनही 4 धावा हव्यात. प्रेम आला बॉलिंग ट्रॅक वरती. इथे पहा एक धाव आली आहे. स्ट्राईक जर मिळाली तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक राजच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्याला स्ट्राईक दिली जाईल का. एक धाव तर आली आहे. अजूनही 5 बॉल मध्ये 5 करायच्या आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. 5 बॉल मध्ये 5 करायच्या आहेत. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. पापड लेफिर झापड. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काम मारलाय कडक बेधडक. 6 धाव्यांकरिता षटकार. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये ही मॅच फिनिश केली आहे. सामना जिंकलाय या टीमने. वेल प्लेड, अभिनंदन. अष्टविनायक चरई या संघाने हा सामना जिंकलेला आहे. चला, कोंडवी आणि करंजे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जवळजवळ अर्धा तास झाला परंतु